एक महत्त्वाची बातमी आहे। मराठीबाबत तुम्ही सांगण्याची गरज नाही असं अरविंद सावंत म्हणतायत। तुम्हाला फक्त भूगोल आणि आम्हाला इतिहास आहे। किती दबाव आला तरी सरनाईकांनी मागे हटू नये अशी प्रतिक्रिया सुनील प्रभूंची। सरनाईकांनी माघार घेतली तर बेगडी प्रेम महाराष्ट्राला वाटेल असंही प्रभू म्हणाले। विरोध झाला तरी प्रताप सरनाईक आपल्या निर्णयावरती ठाम आहे, ते असं म्हणतात की मराठी कंपल्सरीच असणार आहे। सरनाईक आपल्या निर्णयावर ठाम मला वाटतं त्यांनी सांगायची गरज काय। मला वाटतं महाराष्ट्राची राज्यभाषा छत्रपती शिवरायांनी तिला राजभाषा केली, आठवतं का? आज नाही गेली ती संतांची, मतिमंतांची, कीर्तिवंतांची, ज्ञानेश्वरांची, तुकोरायची, नामदेवाची, जनाबाईची, बहिणाबाईची, मुक्ताबाईची भाषा आहे ती भाषा तुम्ही आम्हाला सांगणार बदला म्हणून? तुम्हाला ना संतांची परंपरा आहे ना शौर्याची परंपरा आहे, तुम्हाला फक्त भूगोल आहे, आम्हाला इतिहास पण आहे, लक्षात ठेवा। या सरकारमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतला तो ज्या एका ईर्षेने घेतला, ती त्यांनी त्यांची जी काही जिद्द आणि ईर्ष्या ती कायम ठेवली पाहिजे। कितीही त्यांच्यावर दबाव आला तर देखील त्या निर्णयापासून ते मागे हटता कामा नये, तरच ते मराठीवरचं प्रेम असेल। अन्यथा त्या निर्णयापासून ते मागे गेले किंवा पळवाट काढली तर ते प्रेम मराठीबद्दलचं बेगडी प्रेम होतं असं महाराष्ट्र जनता समजेल।